मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चिंचोली काठी तालुका मोहोळ येथील चालू झालेलं लक्ष ओसी छल्ला फरफर बासवा ओगले साहेब बसा. ॲबो आयर्न व कृष्णा केमिकल कंपनी या सर्व कंपनीच्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे कंपनीच्या आजूबाजूतील गावातील हजारो एकर जमीन नापीक झालेली आहे. झालेलं देतो अध्यक्ष महोदय, घ्या. मी या संदर्भामध्ये पंकजाताई यांच्याकडे तक्रार केली. पंकजाताईने सांगितलं तात्काळ बैठक घ्यावी. अद्यापर्यंत कुठलीही बैठक घेतली नाही. माझी तक्रार होती 19/3/2025 त्यानंतरनं मी उदय सामंत साहेब यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पंकजाताईला लिहिलं कृपया उचित कारवाई करावी. मी या संदर्भामध्ये सिद्धेश कदम साहेब अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तक्रार खाली पाठवून दिली. परंतु माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास मी आणू इच्छितो की आपलं जे उत्तर आले ते उत्तरामध्ये 150 CMD क्षमतेच्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प CATP इकडे हे पाणी जातंय. ताई, मी जबाबदारीने मी सांगतो, त्या MIDC मध्ये जवळजवळ या सर्व ज्या मी नाव घेतलेल्या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी 3 मोठमोठे पाझर तलाव जसे असतात तशा पद्धतीचे पाझर तलाव त्या MIDC मध्ये केलेले आहेत. हे सगळं केमिकलचं पाणी टँकरनं त्या तलावामध्ये आणलं जातं आणि ते तलाव भरल्यानंतर ना ते पाणी पाण्याच्या टँकरमधून जिथं कोणाची जमीन दिसल त्या जमिनीमध्ये रात्री 10 ते 12 या 10 ते पाटे 5 पर्यंत ते टँकर 20-20 हजार लिटरचे टँकर सोडले जातात. आता ताई, मला सांगा, हे तुम्हाला जे उत्तर देत आहेत ते धांदात खोटं आहे. जसा ते CA सस्पेंड केला तसाही पुण्याचा आणि तुमच्या सोलापूरचा हे अधिकारी पहिले सस्पेंड करा. हे खोटं उत्तर आहे. तुम्ही माझ्याबरोबर ताई दौरा करा. जवळजवळ तिथल्या विहिरीला पाण्याचे तरंग येत आहेत. घराची जी काच आहे ती पिवळी पडली जाते. जे जनावरं जर खाल्लं तिथं बाधित तिथल्या जमिनीवरती तर जनावरं मरत आहेत. जे जनावरं गाब गेलेत ते गाबडली जात आहेत. ताई, मी तुम्हाला आज सांगतो, त्या केमिकल कंपन्यामध्ये लाखो कोटी रुपयाचा मुरमाचा उपसा झाला. का हे मालक आहे? प्रश्न घ्या यांनी थोडा ऐका. अध्यक्ष महाराज, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहेत. ऐकतोय. माझी पहिली लक्षवेधी लक्षात ठेवा. ओगले साहेब, मी 15 महिन्यामध्ये मी आमदार झाल्यावर प्रयत्न करून आज माझी लक्षवेधी लागली. माझ्यावर अन्याय करू नका. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, ह्या कंपन्यांनी 3 मोठमोठे खड्डे खणून त्यात पाणी सोडलेलं आहे. विहिरीमध्ये मंत्री महोदय बोला मंत्री महोदय इकडे अध्यक्षांच्या चेकडे बोलून बोला. अहो अध्यक्ष महाराज, या कंपनीमध्ये 2-2 हजार किलोचा चरस तयार केले जातात. लक्षात ठेवा. चरस आणि ही रॅकेट कधी सापडलं? ठाण्यामध्ये एक चरस सप्लायर ज्या वेळेला ठाणे क्राईम ब्रँचच्या हाती लागला त्यावेळेला त्याला ज्यावेळी 3rd डिग्री दिली त्यावेळेला ठाणे क्राईम ब्रँचची बेंच तिथं माझ्या मतदारसंघातील चिंचोली काठी MIDC मध्ये आली. किती जप्त केला? 2000 किलो चरस हा त्या केमिकल कंपनीमध्ये जप्त केला. एकदा नाही
दोनदा नाही, 3 वेळेला त्या केमिकल कंपन्यामध्ये चरस जप्त केला. ठाण्याचं पोलीस कर्तव्यदक्ष आहे. मग सोलापूरचं पोलीस काय करत होतं? हजारो एकरची जमीन, आज तिथे 158 हेक्टर जमीन बाधित झाली. 2022 साली उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की ही जमीन, जी बाधित झालेली जमीन यांनी सोडलेल्या पाण्यामुळं ती जमीन बाधित झाली. आज मला सांगा, शेतकरी देश जोडीला लागलाय, तिथं काही पिकत नाही. हे MIDCनं मान्य केलं. 158 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव तुमच्या महाराष्ट्र शासनाकडे उद्योग विभागावर पाठवला, त्यांच्या समितीने ते मान्य केलं. मला सांगा ताई, हे म्हणतायत की आमच्याकडे प्रक्रिया केंद्र आहे. चला माझ्या बरोबर. 3 मोठे खड्डे तलाव, पाझर तलाव केलेत, त्याच्यामध्ये हे सगळं पाणी सोडलं जात आहे. तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये बोरला पाणी तरंग आल्यासारखं. मी आता पाण्याची बाटली आणली आहे ताई. प्रश्न ही विचारा, लक्षवेधी राजाभाऊ. संपल्यानंतर ना मी तुमच्या केबिन मध्ये आणून त्या पाण्याची बाटली देतो, त्याची ही तपासा तुम्ही. 3 सोडियम लागतं, 28 सोडियम पाणी आहे. कसा शेतकरी जगणार, कशा शेती पिकणार? आणि म्हणून माझी एक अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत ताईंना विनंती आहे, ही 6 कंपन्या ज्या आहेत, या कंपन्या पहिल्या सील करा. आजच्या आज सील करा. कारण ह्यांनी शेतकरी उद्ध्वस्त होणारं काम केलंय. ह्यांनी हजारो एकरचा, लाखो एकरचा मुरुम, अध्यक्ष महाराज, लाखो एकरचा मुरुम त्या MIDC मध्ये जे रिकामे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये उपसा करून स्वतःच्या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तो आणला. प्रश्न त्याचा घ्या, 1 राजाभाऊ. रुपया सुद्धा प्रश्न घ्या, महसूल त्या मोहोळ तहसील कचेरीमध्ये रॉयल्टी स्वरूपात भरला नाही. म्हणून माझा एक प्रश्न आहे, हे जे उत्तर दिले त्याला माझी ताई हरकत आहे. हे उत्तर जे दिले त्याला माझी हरकत आहे. ह्या उत्तर देणारा अधिकारी त्याला ताबडतोब सस्पेंड करा. ज्या कंपन्यांनी, करा ना ताई, त्या तुमच्या CA ला सस्पेंड केला या विधानसभेत. ही असाच खोटा वागला म्हणून सस्पेंड झाला. म्हणून तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सोकवतोय. शेतकरी मारायला लागला हो. 158 हेक्टरचा प्रस्ताव पाठवलाय. एक तर 158 एकर जमीन ही शासनानं, तुम्ही आणि उद्योग मंत्री दोघांनी मीटिंग करून ती 158 हेक्टर जी खराब झालेली राजाभाऊ, जमीन प्रश्न घ्या, आहे प्रश्न. ती ताब्यात घेणार का? प्रश्न घ्या, ज्या कंपन्यांनी हे सगळं केमिकलचं रॅकेट केलेलं आहे, ह्या मी घेतलेल्या 6 कंपन्या ताबडतोब सील करणार का? आजची आज हे पहा अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांचं मी खूप मन लावून ऐकत होते. त्यांनी सांगितलं उत्तराला हरकत आहे, पण मला नेमकं कळलं नाही त्यांची हरकत कोणत्या विषयासाठी आहे. म्हणजे मला उत्तर देणं सोपं जाईल. दुसरा त्यांनी विषय मांडला मुरुमाचा. तर हा विषय रॉयल्टी, मुरुम हा टोटली पर्यावरण विभागाशी संबंधित डायरेक्ट येत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, त्या पद्धतीची तक्रार असेल तर तो विषय वेगळा आहे. पण लक्षवेधी ही फार स्पेसिफिकली त्यांनी आंबे आयन, छल्ला क्लोराईड, फरफर ॲग्रो, OC स्पेशालिटीज आणि कृष्णा फार्मास्युटिकल, वासवा फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या विरोधात लावलेली आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं आहे की तिथे प्रदूषण आहे आणि ते प्रदूषणामुळे तिथल्या बोरवेलचं पाणी, तिथल्या विहिरीचं पाणी वगैरे खराब झालं आहे. यामध्ये मी पर्यावरण मंत्री म्हणून याचं उत्तर देत असताना हे सांगेन की चिंचोली काठी जी जागा आहे तिथे CETP तिथे त्यांनी उभा केलेला आहे. हा 1.5 MLDचा CETP आहे. ह्याच्यामध्ये ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम देखील MPCB त्याचं ऑपरेशन बघत असतं आणि 36 इंडस्ट्रीजनी मिळून हा CETP उभा केलेला आहे. याच्यामध्ये हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीमसुद्धा बसवण्यात आलेली आहे. आता इथे जे एफ्लुएंट येतं, म्हणजे जे काही या कंपन्यांचं जे काही केमिकली जे बाहेर न सोडण्यासारखं एफ्लुएंट आहे ते येतं, ते एकतर टँकरद्वारे येतं किंवा नलिकेद्वारे येतं.
आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट होते. अशी असल्यामुळे आम्ही तिथे डिपार्टमेंट ऑफ डायरेक्टर इरिगेशनलाही रिपोर्ट मागितला. 28 फेब्रुवारी 2026चा तो रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शेतीचं कुठलंही डॅमेज नाही अशा प्रकारचा तो रिपोर्ट आहे. दुसरा रिपोर्ट आम्ही DHOला मागितला, जे तिथे हेल्थचे हेड आहेत, की त्यांना सुद्धा आम्ही तिथला रिपोर्ट मागितला. म्हणजे आम्ही रिपोर्ट जनरेट करत असतो, हे रिपोर्ट फेब्रुवारीमध्येच आमच्याकडे आहेत. तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी कुठल्याही अशा प्रकारे या पाण्यामुळे जनावरांचं म्हणजे माणसांचं काही नुकसान झाल्याचं कुठेही त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलेलं नाही. आता विषय असा आहे की 10 मार्चला आम्हाला कंप्लेन आली. त्याच्यामध्ये आम्ही त्या कंप्लेन स्वतः सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये आमची जॉईंट बैठक मागितली होती. तर ती जॉईंट बैठक होऊ शकली नाही. पण त्यांच्या गोष्टीची दखल घेऊनच आम्ही या सगळ्या गोष्टी तेव्हा मागितल्या होत्या. तेव्हा या गोष्टींचं माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन देखील झालं. आता या इन्स्पेक्शनमध्ये आम्हाला काय काय आढळलं, तर त्याच्यामध्ये इम्प्रॉपर काही त्यांच्या म्हणजे जे त्यांनी काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या त्याच्याबद्दल आम्ही त्यांना नोटीस बजावली. त्यांची जी काही बँक गॅरंटी होती ती आम्ही जप्त केली. त्याच्यामध्ये पण हजार्डस डिस्पोजल होतं, तिथे CCTV कॅमेरा नव्हता. तसेच तिथे वॉटरचं त्यांचं प्लॅनिंग नव्हतं, वॉटर बजेट नव्हतं, ETP प्रॉपर चालत नव्हता, अशा गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये जे स्टोरेज होतं त्याची कॅपॅसिटीच्या बाहेर म्हणजे त्याला जे शेड पाहिजे त्याच्या बाहेर ते स्टोरेज जे काही होतं ते त्यांचे जे तिथलं सामान होतं ते जास्तीचं दाखवत होतं. ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, त्याच्यावर त्यांना नोटीस बजावलेली आहे. पण आता या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांचंच आम्ही खरं मानतो आणि उत्तर देत असतो, परंतु एखादी गोष्ट आज 6 कंपन्या बंद करा ह्या मागणीला मी तरी काय उत्तर देणार आहे. त्या कंपनीमध्ये जर रिपोर्ट ॲग्रिकल्चर विभागाचे तिथल्या हेल्थ विभागाचे रिपोर्ट जर कुठल्याही विरोधात नाहीत, त्यामुळे मी तिथे असं करणं सुद्धा, कारण त्या कंपन्या शेवटी आपल्या शासनाचाच भाग आहे, त्याबद्दल तिथे रोजगार लोकांचा उपलब्ध आहे. पण तरीही सन्माननीय सदस्यांचा सन्मान म्हणून मी सोलापूरला स्वतः या MIDCला भेट देईन. हा CETP प्लॅन मी स्वतः तुम्हाला सोबत घेऊन पाहीन आणि तुमच्या काय त्रुटी असतील तेव्हा तेवढ्यातल्या तेवढ्यात कारवाई करता येईल. पण आपण कुठल्याही गोष्टीची चाचपणी न करता कारवाई करणं हे मला वाटत नाही की न्यायकारक आहे. कारण त्याच्यामुळे कदाचित ह्या चुकीच्या असतील, मी नाही म्हणत ते बरोबर आहे, यांच्यावर कारवाई होईल, पण ह्या ट्रेंड तयार होईल, हा एक प्रेसिडेंट तयार होईल आणि प्रत्येकजण म्हणजे आत्ताच बंद करा, तर असं सगळेच उद्योग बंद होऊन जातील याच्यामुळे. त्यामुळे तुम्ही म्हणाला तर आपण एखाद्या शनिवार रविवारी मी स्वतः सोलापूरला येते, या MIDCला भेट देते, मला असंही औद्योगिक तिथली बैठक घेते आणि CETP कसं चाललंय आपण प्रत्यक्षात बघू असं मला वाटतं आणि मी विनंती करते की त्याच्यावर ते अग्री करतील.